प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून केला। ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील सांगली फाटा बुधले मंगल कार्यालय येथे घडली। खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता। तो सैन्य दलात आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता। त्याआधीच जीवनातूनच संपला आणि त्याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले। घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मयत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार पाडळी तालुका हातकणंगले असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेम संबंध होते। त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता। संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला। या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठारे मारले। ही घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही। त्याच्यासोबत आलेल्या मित्रासही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला। घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला। त्यांनी शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली। संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जाग्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते। संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असतं तर त्याचा जीव वाचला असता। ब्युरो रिपोर्ट, हिरकणी न्यूज, कोल्हापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।